ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर या योजनेअंतर्गत NTC कास्टमधले जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी भरत होते पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना। तर एक लिस्ट आपल्याजवळ आलेली आहे आणि ती लिस्ट आहे पुणेची। तर जे विद्यार्थ्यांनी NTC मधून स्वयं योजनेसाठी जर फॉर्म भरलेला असेल तर प्रोविजनल मेरिट लिस्ट ही उपलब्ध झालेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तुम्ही ही लिस्टमध्ये आपले नाव आहे का चेक करू शकता। आणि बाकीच्या ज्या डिस्ट्रिक्ट आहे जसे की अदर डिस्ट्रिक्टवाले विद्यार्थी आपल्या ऑफिसला जाऊन एकदा लिस्ट लागलेली आहे किंवा नाही चेक करू शकता। कारण की ऑफलाईन प्रोसेस असल्यामुळे, कारण की आपण फॉर्म ऑनलाईन भरतोय परंतु जी लिस्ट आहे ही ऑफलाईन लागते आणि ती लिस्ट ऑफिसला लागते। तर तो डाटा आपल्यापर्यंत 100% येणार याची गॅरंटी नसते। त्यामुळे तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या ऑफिसला जाऊन व्हिजिट करून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्यावी लागेल। तर आपल्याजवळ जी लिस्ट आली आहे ही लिस्ट आहे पुण्याची। यामध्ये तुम्ही बघू शकता की सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव वगैरे संपूर्ण माहिती आलेली आहे आणि या लिस्टमध्ये संपूर्ण विद्यार्थी जेही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे नाव आहे। ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। यामधून तुम्ही चेक करू शकता की आपले नाव आहे किंवा नाही। आणि जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला जाऊन व्हिजिट करू शकता, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता जेही अडचण तुम्हाला आलेली असेल त्या अडचणीबद्दल। तर अशाबद्दल ही एक अपडेट आहे। आणि बाकीच्या ज्याही लिस्ट असेल जशा की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची लिस्ट आहे ह्या सुद्धा लिस्ट आता येणे सुरू झालेलं आहे, म्हणजे सिलेक्शन लिस्ट आता उपलब्ध होणे सुरू झालेलं आहे। तुम्ही ऑफलाईन लिस्ट लागत असल्यामुळे तुम्ही ऑफिसला जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि जर आपल्यापर्यंत ज्याही लिस्ट येणार त्या लिस्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि ही सुद्धा एक लिस्ट मिळाली आपल्याला, तर ही लिस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर तुम्ही संपूर्ण माहिती चेक करा आणि जर या लिस्टमध्ये नाव असेल तर ते विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे असं आपण समजू शकतो। जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या ऑफिसला जाऊन व्हिजिट करा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या। आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, स्वयं योजना याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।